आता बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय अधिकची माहिती आहे? म्हणजे आपण पाहिलं की खरं तर सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर जे आहेत त्यांचे 2 दिवसांपूर्वी डोक्यात गोळी जाणून आत्महत्या त्यांनी केलेली पाहायला मिळाली होती। मात्र त्यामध्ये नक्की या आत्महत्येचं कारण काय हे समोर आलेलं नव्हतं। मात्र आता या प्रकरणी एका महिलेला जे आहे त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये या महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर शिरीष वळसंकर जे आहेत डॉक्टर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्यामध्ये मनीषा मुसळे माने ही जी महिला आहे या महिलेच्या एकंदरीत दबावामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी आपल्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं होतं। आणि साधारणपणे ही महिला जी आहे ती वळसंकर हॉस्पिटल जे डॉक्टरांचं हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून या महिलेला कामावरून कमी केलं गेल्याची माहिती देखील समोर येते। त्या कामावरून कमी केल्यामुळे या महिलेने जे आहे त्या डॉक्टरांना टॉर्चर केल्याचं किंवा एक प्रकारे दम दिल्याची देखील माहिती समोर येते। आणि त्यामुळेच डॉक्टरांनी अशा पद्धतीचं एक टोकाचं पाऊल जे आहे ते उचलल्याचं त्यांनी आपल्या चिठ्ठीमध्ये देखील नमूद केलेलं आहे। त्या सदर मनीषा माने या महिलेला जे आहे ते सदर बाजार पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं असून थोड्याच वेळात तिला कोर्टामध्ये जे आहे ते हजर करण्यात येणार आहे। आणि या महिलेमुळेच आपण या ठिकाणी आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीमध्ये दिसून येतं। नक्कीच, धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच मनीषा मुसळे माने या महिलेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे मानेचा उल्लेख करण्यात आला होता, त्यावरून आता पोलीस पुढील तपास करणार आहेत। तर या महिलेला अटक करण्यात आल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणात